नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी रडारमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी सोयाबीन पेरणी केली असेल आणि अजूनही तुमच्या भागात समाधानकारक पाऊस झाला नसेल, तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील काही दिवसात तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या सोयाबीनच्या उत्पादनावर थेट परिणाम करू शकतो. अनेक शेतकऱ्यांची पेरणी करून आता पावसाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी उगवण चांगली झाली आहे, तर काही ठिकाणी अजूनही उगवण कमी दिसत आहे. अशा परिस्थितीत घाबरू नका. कोणतेही खत किंवा औषधे वापरण्याऐवजी योग्य नियोजन करणे जास्त महत्त्वाचे असते. सर्वात आधी तुमच्या शेतीतील गुणवत्ता तपासा. जर 7 ते 10 दिवसानंतरही अनेक ठिकाणी रोप आली नाहीत, तर त्या जागी भर पेरणी करण्याचा विचार करा. वेळेत भरपेरणी केल्यास पुढे उत्पादन मोठ्या प्रमाणात फरक पडतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तण नियंत्रण. पेरणीनंतरचे पहिले 20 ते 25 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. याच काळात तण वाढल्यास ते जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे सोयाबीनची वाढ खुंटते. वेळेत तण नियंत्रण केल्यास उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता वाढते. आता खतांबद्दल बोलूया. अनेक शेतकरी पाऊस नसतानाही अतिरिक्त खत टाकतात, पण जमिनीत पुरेसा ओलावा नसताना खताचा अपेक्षित फायदा होत नाही. त्यामुळे शिफारसीनुसार आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार खत व्यवस्थापन करा. यासोबतच दर 2-3 दिवसांनी शेतीत पाहणी करा. पानांवर छिद्रे आहेत का बघा, अळी आहे का बघा, पाने गुंडाळली जात आहेत का ते बघा, पिवळी पडत आहेत का ते बघा. यावर दुर्लक्ष करू नका. पण कोणते औषध सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून लगेच फवारू नका. आधी कारण समजून घ्या आणि आवश्यक असल्यास कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुमच्या भागात अचानक जोरदार पाणी झाले तर शेतात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्या. सोयाबीन पिकाला दीर्घकाळ पाणी साचणे अजिबात सहन होत नाही. त्यामुळे निचऱ्यावर व्यवस्था आधीच तयार ठेवा. पानांचा रंग लक्षात ठेवा. जर पाने गडद हिरवी असतील तर वाढ चांगली सुरू आहे. जर पाने फिकट पिवळी पडू लागली तर त्यामागील कारण शोधण्याचे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक पिवळे पान म्हणजे खताची कमतरता असं कधीच नसते. कधी ओलाव्याची समस्या असते तर कधी रोगही कारण असू शकतात. पुढील 10 ते 15 दिवसांसाठी एक साधा प्लॅन ठेवा. रोज शेताला भेट द्या. हवामान अंदाज पहा. तण वाढत आहेत का ते तपासा. उगवण पूर्ण झाली आहे का ते पहा. कीड किंवा रोगाची सुरुवात दिसत आहे का त्याचा सल्ला घ्या. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट. बाजारात अनेक जण विविध टॉनिक, ग्रोथ प्रमोटर किंवा चमत्कारी औषधांची जाहिरात करतात. पण कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्याची अधिकृत माहिती घ्या. चुकीच्या फवारणीमुळे खर्च वाढतो आणि उत्पादनही कमी होते. योग्य वेळी योग्य निर्णय, तण नियंत्रण, पाण्याचा निचरा, नियमित पाणी आणि शिफारशीनुसार व्यवस्थापन यामुळे चांगले उत्पादन मिळते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या शेतातील सोयाबीन उगवणी कशी झाली आहे. अशाच प्रकारचे दररोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, शेतीविषयक सरासरी योजना आणि उपयोगी माहिती मिळवण्यासाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.